तू इथे काय करतेय? आणि मालती आत्या तुला खेचत कुठे घेऊन गेली? ते सगळं जाऊ दे. हे बघ, हे कमळीनी हे पकड. हा सर. तारिणी, तुझ्या आईच्या खुनामागचा एक आरोपी गुलाबचं स्केच तुला पाठवलंय. हो, लगेच बघते. हा गुलाब आहे. मी युवराजचा मित्र. एका कामासाठी आलो होतो इकडे. कसलं काम? ॲक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत. काय बिझनेस आहे? आणि एक नवीन बिझनेस आहे, स्टार्टअप आहे. आणि माझी आयडिया आहे युवराजचे पैसे आहेत, तेच घ्यायला आलो होतो. तुम्ही आलात कधी? हे काय, कालच आलो युवराजला भेटण्यासाठी. सर, हा माणूस गुलाब आहे. सर, त्या दिवशी युवराजच्या खोलीत मला जो माणूस भेटला होता तो हाच आहे. म्हणजे मी सर, तो माझ्या डोळ्यासमोर होता. म्हणजे त्या दिवशी युवराजच्या हळदीला जो आला होता तो. प्लीज या. सुमी, कुठे होतीस? अगं हे काय आताच होते? काय खाल्लं नसशील ना सकाळपासून? हे सरबत घे आधी. युवराज, एन्जॉय या एन्जॉय. आहे मी इथेच. माझे 50 लाख कुठे आहेत? लग्न लागण्याआधी मला माझे पैसे पाहिजे. आता तुझ्या लग्नात ना तुलाच उचलून घेऊन जाईन, समजला? याचाच अर्थ तो आज लग्नात सुद्धा येणार आहे. कारण त्याने युवराजला धमकी दिली आहे की जर युवराजने त्याला त्याचे 50 लाख रुपये दिले नाहीत तर तो त्याला किडनॅप करेल. सर, हे प्रकरण खूप मोठं आहे. हे बघ तारिणी, ज्या संधीची तू इतकी वर्ष वाट बघत होतीस ना, ती संधी चालून आली आहे तुझ्यासमोर. तो गुलाब फक्त तुझ्या आईचा गुन्हेगार नाहीये, कायद्याचा देखील खूप मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे काही झालं तरी तो तुझ्या हातनं सुटायला नकोय. गॉट इट? सर, प्रश्न फक्त माझ्या ड्युटीचा नाहीये, माझ्या आईच्या गुन्हेगाराचा सुद्धा. काहीही झालं ना तरी मी आता त्या गुलाबला सोडणार नाही. ऑल द बेस्ट तारिणी.